जय हिंद. आपल्या हेल्पिंग एम के यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. बघा, बऱ्याचशा मित्रांचे कॉल मेसेज आले की सर SRPFचे जे परिपत्रक आलेलं आहे बदली संदर्भात, या SRPच्या जागामध्ये वाढ होणार आहे का किंवा यातील जागा चालकला येईल का. तर बघा, सविस्तर विश्लेषणानुसार सांगतो तुम्हाला की या जागा वाढणार आहेत किंवा चालकला जातील. याबद्दल जो तुमचा संभ्रम आहे नक्कीच आपण दूर करू. तर बघा, महाराष्ट्र पोलीस अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक कॅम्प परिसर गोरेगाव. संदर्भ क्रमांक बघा याच्या शासन शुद्धीपत्रक. विषय आहे राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदाराच्या आयुक्तालयात जिल्हा पोलीस दलात आंतरजिल्हा बदली सन 2024. तर आपण पाहिलं असेल की SRPFमधून बदली ही पूर्वी 15 वर्ष होत होती, परंतु सध्या स्थितीत 12वं वर्ष यांची सेवा करण्यात आलेली आहे. म्हणजे जर तुम्ही SRPFमध्ये लागले तर तुमच्या सेवा ज्येष्ठता म्हणजे तुमच्या सिनियरिटीनुसार 12 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकच्या लोकांना जिल्हा पोलीस दल, म्हणजे तुम्हाला 3 जिल्हे निवडता येतात, त्यापैकी कुठल्याही एक जिल्ह्यामध्ये तुम्हाला नेमणुकी देता येते 12 वर्षानंतर सिनियरिटीनुसार. तर चला सविस्तर परिपत्रक बघूया काय आहे. बघा, खूप सारं मॅटर आहे याच्यामध्ये. 103 पानाची ही PDF आहे. तर एवढं सर्व वाचणं शक्य नाही आहे. आपण महत्त्वाचा पॉईंट बघूया. बघा, यामध्ये दिलेल्या दुसऱ्या नंबरचा पॉईंट, राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस घटकाकडून प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयाचे सन 10/6/2025च्या ज्ञापनवान वये पोलीस अंमलदार यांची सर्व गटांची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली व त्यावर काही आक्षेप असल्यास समादेशक यांच्या खात्रीने माहिती पुन्हा घेऊन सुधारित यादी तयार करण्यात आली आहे. तर बघा, याच्या आधी पण तुम्ही पाहिलं असेल 5143 लोकांची यादी आली होती SRPFमधून बदलीमार्फत, आणि एक नवीन यादी परत पब्लिश केली यांनी दुरुस्ती करून. तर तुम्ही यामध्ये बघू शकता दिलेली आहे माहिती की 31/12/2024 म्हणजेच 1 वर्षामध्ये ज्यांची 12 वर्ष किंवा अधिक अशी एकूण 1505 रिक्त पदाच्या आढाव्यावरून जिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले. आता तुम्ही म्हणाल सर हे 2024चे पद आहे का. तर ही पदे 2024ची आहे, परंतु तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीची ऑलरेडी 2393 पदाला मंजुरी भेटलेली आहे. म्हणजेच की 2024ची जी भरती आहे आणि 25ची याची एकत्रित मिळून 2393 पदांच्या भरतीला मंजुरी दिलेली आहे. आता ही 1505 पदे ही 2024पर्यंत, म्हणजेच की आता दरवर्षी यादी नाही पडत 1500 लोकांची, एकूण 12 वर्ष ज्यांची सेवा पूर्ण झालेली आहे अशा लोकांची एकत्रित यादी प्रसिद्ध करण्यात येते. म्हणजे सांगण्याचे अर्थ हे आहे की 31/12/2024पर्यंत 1505 लोकांना आता यांनी कर्तव्यमुक्त केलं. आता तुमचे प्रश्न आहे की सर इथे हे जे 1505 कर्मचारी आहे हे जिल्हा पोलीस दलाला ट्रान्सफर झाले तर तिथल्या जागा कमी होतील का. नाही, तिथल्या जागा कमी नाही होईल. ही यादी एक वेगळी आहे. आधीच यांनी याचा डाटा संकलित केलेला आहे आणि जी रिक्त पदांची भरती होणार आहे आपली 15,000+ ते पदे वेगळी आहे. तर ही पदे जरूर तिथे हस्तांतरण केली, परंतु जिल्हा पोलीसच्या जागा कमी होणार नाही, कारण की यांनी आधीच पोलीस भरतीचा डाटा हा मागवलेला आहे. आणि या जागा ज्या आहे 1505 या आता आगामी काळात भरती होणार, यामध्ये वाढवतात किंवा नंतर भरतात किंवा या भरतीमध्ये सुद्धा या जागा इन्क्लूड होऊ शकतात. परंतु 1505 जागा वाढवणं म्हणजे शक्य नाही आहे, कारण की वित्त विभाग म्हणजे अर्थ मंत्रालयाची यामध्ये मंजुरी आवश्यक आहे. तर एवढ्या प्रमाणात जागा शक्यता नाही आहे, परंतु आता शेवट शासन आहे, आपण नाही. तर नक्कीच या जागा आगामी काळामध्ये, जसं आता तुम्ही पाहिलं असेल SRPFमध्ये चालकची भरती होईल का, या भरतीला नाही आहे. पुढील जे भरती होईल यामध्ये SRPFची चालकची सुद्धा भरती एक तर स्वतंत्र निघेल किंवा महाराष्ट्र पोलीस शिपाई सोबतच, कारण की 2006 नंतर चालकची भरती ही बंद झालेली होती SRPF आणि जिल्हा पोलीसला, परंतु 2019 पासून परत चालकची भरती सुरू झालेली आहे. तर आता SRPFमध्ये सुद्धा चालकची भरती निघणार आगामी काळात, कारण की जे सशस्त्र पोलीस शिपाई जवान आहे यांनासुद्धा आता चालकचं कर्तव्य बजावं लागतं. तसेच जिल्हा पोलीसमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, आता आमचे बरेचसे मित्र लागले जे पोलीस शिपाईमध्ये लागले, परंतु त्यांना पोलीस स्टेशन म्हणा किंवा हेडक्वार्टरला गाडीसुद्धा चालवावं लागते, कारण की ते पोलीस शिपाईचंच काम आहे ना चालकचं, त्याच्यामुळे स्वतंत्र कर्तव्य त्यांना देतात. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य आहे की तुमचा जो संभ्रम होता की या जागा चालकला येतील का, नाही, या जागा या भरतीला तर नाही येईल, परंतु आगामी जी भरती होईल यामध्ये नक्कीच चालकमध्ये काही जागा इन्क्लूड होतील, काही शिपाईला इन्क्लूड होतील. तर या भरतीला जो तुमचा संभ्रम होता की या जागा सर आता चालकमध्ये भरती होणार आहे का SRPF, नाही, त्यांनी म्हटलेलं आहे की चालकची भरती स्वतंत्र घेऊ, या तर मग त्यांच्या याच्यावर असलं की ते स्वतंत्र एक भरती राबवतील.
ठीक आहे, किंवा महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीसोबतच त्या जागा भरतील. परंतु या ज्या 1505 जागा आहे या पुढील भरतीला भरू शकतात किंवा या सध्याच्या स्थितीत काही जागा याच्यात इन्क्लूड होऊ शकतात. कारण की तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा गटामध्ये काही जागा आहे नाही, तर होऊ शकते यात तिथे इन्क्लूड करू शकतात. फायनल अंतिम आकडा आपल्यापर्यंत तेव्हाच येईल जेव्हापर्यंत पूर्ण जाहिराती नमूद होत नाही. तर बघा अशा प्रकारची अपडेट आहे. सविस्तर पत्र बघू शकता. पूर्ण PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देऊ. हेल्पिंग एमकेवर बघा. विलय राजकुमार वटकर, अप्पर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल. यादी बघू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात कोणाची बदली झालेली आहे. बघा नाशिक सिटी, धुळे, नागपूर, नांदेड. SRPचे गट क्रमांक दिले, हुद्दा दिलेला आहे, रँक, बक्कल नंबर, ग्रुप नंबर, युनिट अलाउडेड. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की काही लोकांनी हे पदोन्नती यांची स्वीकारलेली नाही आहे. बघा, सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच की ASI परीक्षा उत्तीर्ण असून पदोन्नतीला इच्छुक नाही आहे. म्हणजे हे हेड कॉन्स्टेबल जे आहे यांना ASI मध्ये सुद्धा हे झालेले आहे, परंतु यांनी पदोन्नती घेतली नाही. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. खूप मोठी यादी आहे. आपण आपल्या हेल्पिंग एमके चॅनलवर ही यादी टाकून देऊ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.